त्याच्यामुळं आपलं काय नुकसान होते हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान चालू आहे. याच्याने हे करता काय, याच्याने हे आपल्याला कुठे ना कुठं मॅनिप्युलेट करताय. आपण ऍज अ सिटीजन विचार करणं बंद केलेलं आहे. आपण हिंदू किंवा मुसलमान आहे या पर्स्पेक्टिव्हने आपण विचार करतोय. त्यांना आपण हेच पाहिजे, त्यांना डिवाइड करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा हिंदू म्हणून विचार करसाल, स्वतःचा तुम्ही मुसलमान म्हणून विचार करसाल, तेव्हा तुम्ही फक्त धार्मिक विषयांचाच विचार करसाल. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार नाही करणार, तुम्ही एज्युकेशनचा विचार नाही करणार, तुम्ही जॉब महागाई याचा विचार नाही करणार. तर हे लोक 10 वर्षात त्या गोष्टीत सक्सेसफुल झालेले आहेत. पण आता तुम्ही सगळे लोक इथं जमलेले आहेत, ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या देशात याच्या पुढे हिंदू मुस्लिमची राजनीती नाही चालणार. हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. कुठं ना कुठं आपण विचार केला पाहिजे. ज्या हिंदू मुस्लिमच्या राजनीतीने राजकारणाने आपल्याला दिलं काय. आज देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. कशामुळं? कारण की नुसतं हिंदू मुस्लिम मध्ये अडकून ठेवले, फसवून ठेवले आपल्याला. काय चालू आहे आपल्या देशात? हिंदू मुस्लिम चालू आहे, त्याच्यात आपल्याला भेटतं काय? रस्त्यावर खड्डे भेटतायत. हिंदू मुस्लिमच्या राजनीतीमध्ये आपल्याला भेटतं काय? आपल्याला कोसळणारे पूल भेटतायत. त्याच्यात हिंदूही मरतायत, त्याच्यात मुसलमानही मरतायत. सगळं जग AI मध्ये पुढे चाललंय, सेमी कंडक्टर मध्ये पुढे चाललंय, क्लीन एनर्जी मध्ये पुढे चाललंय. आणि आपण काय करतोय? कोणाचा हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समुळे फायदा झालाय? तर फक्त आता इथं घोषणा देऊन चालणार नाही. मला तुमच्या सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. यानंतर कोणीही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये अजिबात एंगेज करणार नाही. भलेही ते ब्रिटिश असो, हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, और हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, हेट पॉलिटिक्स नहीं चलेगा. आता मी येतोय का? नाही, ठीक आहे, असू द्या.